अहमदनगर जिल्ह्यातला पारनेर हा कायमचा दुष्काळी तालुका. इथं बागायती शेती करणं म्हणजे अतिशय अवघड काम. अशा परिस्थितीतही दैठणे गुंजाळ गावच्या राजू गुंजाळ यांनी यंदा 3 एकरांवर कलिंगडाचं पीक घेण्याचा निर्णय घेतला. साधारणतः माझ्या कुटुंबामध्ये मला 30-32 एकर जमीन आहे. 30-32 एकरमध्ये साधारणतः माझ्याकडं फळबाग 20-22 एकर आहे आणि टरबूजाचं पीक मी चालू वर्षी 3 एकरमध्ये घेतलेलं आहे. आणि 3 एकर हे टरबूजाचं पीक मी जवळजवळ 5-6 वर्षापासून सातत्याने घेत आलेलं आहे. टरबूज आणि खरबूज दोन्ही पिकं. आणि त्यानंतर सर्वसाधारणतः मला या पिकामधून चांगला एक अनुभव आहे. अनुभवापोटी असल्यामुळं मला उत्पन्नसुद्धा चांगलं बऱ्यापैकी भेटतं. गेल्या 6 वर्षांपासून त्यांनी आपल्या शेतात पाण्याचा योग्य आणि नियोजनपूर्वक वापर करण्यावर भर दिलाय. शेततळ्याच्या माध्यमातून पाणीसाठा केला. त्याचा आज 22 एकरांवरील फळबागेला चांगला फायदा होतोय. यंदा त्यांनी कलिंगड लागवडीसाठी डिसेंबर 2015 पासून नियोजन सुरू केलं होतं. पाळी करून साधारणतः एकरी 5 टेलर शेणखत कुजलेलं घातलं आणि त्याच्यानंतर बेड पाडून त्याच्यावरती शेणखत घालून रासायनिक खताची फक्त एकरी 1च गोणी वापरली. आणि त्याच्यानंतर बेड मल्चिंग लावून ठिबक आथरूनंतर बेड तयार केले. होल पाडून मी त्याच्यानंतर साधारणतः एक टरबुजाची जात निवडली. टरबुजाची जात निवडण्याच्या अगोदर पहिल्यांदा मी बी काढल्यानंतर त्याच्यावर बीज प्रक्रिया करून घेतली. आणि बीज प्रक्रिया करून घेतल्यानंतर जमीन पूर्णतः बेड भिजवून घेतले. बेड भिजवल्यानंतर मी त्याच्यानंतर 2 दिवसांनी लागवड केली. कलिंगड लागवडीपूर्वी गुंजाळ यांनी शेतात चांगली मशागत करून घेतली. त्याचबरोबर पाणी बचतीसाठी ठिबक आणि प्लास्टिक मल्चिंगचा वापर केला. लागवड साधारणतः मी 5 जानेवारीला केलेली आहे. 5 जानेवारीमध्ये साधारणतः थंडीचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. परंतु जर थंडी संपल्यानंतर जर लागवड केली तर बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांचे माल जास्त येतात. त्या दृष्टिकोनातून मी थोडीशी 15 दिवस लागवड लवकर केली. लवकर लागवड केल्यामुळे मला बाजारपेठेमध्ये पुढं भाव सापडतो आणि भाव सापडल्यामुळे मला पुढं निश्चित त्यापाठी पैसा भेटतो. गुंजाळ यांनी कलिंगड लागवडीसाठी तयार झाल्यानंतर 5 जानेवारी रोजी बियांची टोकन केली. लागवडीच्या 5 ते 7 दिवसात रोपं उगवून आली. त्यानंतर खताचं आणि फवारण्याचं नियोजन केलं. त्यासाठी रासायनिक निविष्ठांचा वापर करण्यात आला. सर्वसाधारणतः पीक उगवून 3 पानं आल्यानंतर त्याला मी एक कीटकनाशकची फवारणी दिली का ज्याच्यामुळं मावा तुडतुडे येणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट का बुवा सर्वसाधारण पीक जोम घ्यावा ह्या हिशोबाने त्याला मी जमिनीतून सुरुवातीच्या थंडी दिवसामध्ये साधारणतः दिवसाआड पाणी द्यायचो. दिवसाआड पाणी सर्वसाधारणतः माझं पाणी ते राहायचं 1 घंटा पाणी राहायचं. आणि जसजशी उष्णता वाढन तसं मी पाण्याचा हिशोब वाढवला. आणि त्यानंतर साधारणतः पीक 1 महिन्याचं झाल्यानंतर त्याला मी साधारणतः 19-19 चालू केलं. 19-19 15 दिवस दिलं. 19-19 15 दिवसानंतर थोडंसं आणखीन थोडंसं पीक जोमात वाढायला लागल्यानंतर 1261 ही खताची मात्रा चालू केली. 1261 झाल्यानंतर त्याच्यानंतर बुरशीनाशकाच्या काही फवारण्या घेतल्या. काही कीटकनाशकच्या फवारण्या घेतलेल्या आहेत. पाण्याच्या नियोजनावर गुंजाळांना सर्वाधिक भर द्यावा लागला. मल्चिंगमुळे त्यांना कमी पाणी लागल्याचा अनुभव आहे. तसंच ठिबकचा चांगला फायदा त्यांना झालाय. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस मी टरबूज लावायचं नियोजन केलं त्यावेळेस भुईदंडी लावायचं का इनलाईन करून लावायचं हा निर्णय पहिल्यांदा घेतला बा. जेणेकरून हा आमचा तालुका दुष्काळी असल्यामुळे मला कमीत कमी पाण्यामध्ये कसं जास्तीत जास्त उत्पन्न घेता आणि कशी पाण्याची पूर्तता पडेल पहिल्या प्रथम मी हे नियोजन केलं. त्यानंतर इनलाईन करून लावायचं ठरलं. इनलाईन करताना मला सर्वसाधारण 5 जानेवारीला माझी लागवड केली. 5 जानेवारीच्या पहिल्या महिन्यामध्ये मला सर्वसाधारणतः 5000 लिटर पाणी 3 एकर करता भरपूर व्हायचं. जानेवारी ओलांडल्यानंतर फेब्रुवारीमध्ये थोडीशी मी पाण्याची मात्रा वाढवली. फेब्रुवारी गेल्यानंतर मार्चमध्ये मला आज मी त्याला सध्या जवळजवळ 3 एकरला रोजची साधारणतः मी 2 टप्प्या पाणी देतो. सकाळी 9 वाजता पाणी देतो आणि संध्याकाळी 4 वाजता एक पाणी देतो. तर ह्या दोन्ही टायमाच्या मात्रामध्ये मी सर्वसाधारण पाणी मला आज मी त्याला 40 ते 50 हजार लिटर पाणी रोजचं लागतं. यंदा गुंजाळांना 3 एकरात किमान 45 ते 50 टन कलिंगडाचं उत्पादन हाती येईल. यापासून किमान 4 ते 4.5 लाखांचा निव्वळ नफा हाती येईल अशी त्यांना अपेक्षा आहे. माझा माल चालू झालेला आहे. तरी सर्वसाधारण मला 3 एकरमधून टरबुजाचं उत्पन्न हे साधारणतः मला 50 ते 60 टन उत्पन्न निघायला अपेक्षित आहे. आणि सर्वसाधारणतः याचे उत्पन्न मार्केटमध्ये मला सर्वसाधारण 10 रुपये 11 रुपये किलो प्रति भाव मला हा मिळतो.
आणि याचा बेनिफिट म्हणजे साधारणतः माझा हा खर्च समजा 3 एकरला खर्च हा 1,20,000 घरामध्ये गेलेला आहे आणि याच्यातून मला कमीत कमी 3 महिन्याकरता मला 4 ते 5 लाख रुपये अपेक्षित उत्पन्न मिळावं अशी माझी अपेक्षा आहे. उपलब्ध पाण्याचा अतिशय काटकसरीने वापर करून नियोजनबद्ध शेती केल्यास निश्चितच मोठा फायदा होतो हे गुंजाळ यांच्या शेतीकडे पाहून लक्षात येतं. लैलेश बारगजे, साम टीव्ही, अहमदनगर.